जास्त पण नको हे आहे ह्याला सपोर्ट हो हो चालेल हो हो निघतो तुझे 10-5 मिनिटात निघतो चालू आहे दादू ठिकाणी आपण उशीर झाले असल्या कारणाने आपण या ठिकाणी अगदी संक्षिप्त पूजा घेणार आहोत आणि लागलीच आपण स्मशानभूमीकडे जाणार आहोत। तर उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना ठाऊक आहेच, कालवश कालकथित उषादेवी हनुमंतराव सुरवसे यांचं वयाच्या 72व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद असं सायंकाळी 7च्या दरम्यान निधन झालेलं आहे। आज त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण सर्वजण, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित। घरातील जे कुटुंबीय आहेत त्यांनाच विनंती करतो ते पुष्प या ठिकाणी अर्पण करतील व नंतर आपण त्रिशरण पंचशील व विधायक पंचशीलाची सुरुवात मी पुढे करेल। आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे। त्यानंतर आदरणीय धर्मचारी आनंद बोधी या ठिकाणी जलदान विधी घेतील आणि फक्त घरातले लोक तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु
पंचशील मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो यानंतर मी आदरणीय धर्मचारी आनंद भोजी यांना आशीर्वाद खुलच ठेवणार आहोत. तर जे येऊ शकत नाही, ज्यांना म्हणजे अडचण असेल तर ते इथे दर्शन घ्यायचं आहे, अन्यथा आपण इथून लगेच ॲम्ब्युलन्सकडे घेऊन जाणार आहोत आणि तिथून अंत्यविधी आपला त्या ठिकाणी होईल. दर्शन घ्यायचं आहे सर्वांसाठी. त्या ठिकाणी देखील आपण दर्शन खुला आपण पाहिलेलं आहे की दिवंगत देवी हनुमंत सुरवसे यांचं काल सायंकाळी 7 वाजता दुःखद निधन झालेलं होतं. त्यांच्या पश्चात पती हनुमंत सुरवसे, मुलगा राजेश, 6 मुली असा परिवार व्यापक असताना त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. आपण हे लाईव्ह दृश्य पाहत आहात की त्यांचा अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. श्रीनगर राहतनी रोड या ठिकाणाहून मधुबन कॉलनी मधून सुरुवात झालेली आहे. त्यांच्या मुलांनी ताट धरलेला आहे आणि आपण हे लाईव्ह दृश्य पाहत आहात की अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे. काळेवाडी या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्यांचा शेवट हा त्यांना अग्नी त्या स्मशानभूमीमध्ये देण्यात येणार आहे. राहत्या घरापासून त्यांना रोडपर्यंत आणलेलं आहे. त्यांना ठेवण्यात आलेला आहे. 6 मुली एकत्र बसलेल्या आहेत गाडीमध्ये आणि काळेवाडीमध्ये स्मशानभूमी याकडे आलेलो आहोत. हे लाईव्ह दृश्य तुम्ही पाहतात की या शववाहिनीमधून बॉडी काढलेली आहे आणि शेवटचा जो बौद्ध धर्मानुसार त्यांचा हा अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. आपण पाहतो की फुलांनी सजवलेला निळी शाल, सर्वच जण मदतीला धावलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की त्यांची मुलगी 6 मुली रडताना आपण पाहत आहात. शेवटचं आईचं दर्शन, ज्या आईने आपल्याला मायेने लहानतं मोठं केलेलं आपला संसार मुलींनी थाटल्यानंतर आज आईलाच निरोप देताना सर्व मुली अश्रू नयनाने शेवटचा त्यांचा हा निरोप देताना विधीला सुरुवात होणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय धर्मचारी ईश्वररत्नजी हे विधी पार पाडणार आहेत. त्यांचे जे नातेवाईक आहे, कुटुंबीय आहे, मित्र परिवार आहे, सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे. या ठिकाणी आता पूजेचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर श्रद्धांजलीपर 3 ते 4 व्यक्ती या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्यानंतर शेवटची श्रद्धांजली वाहून धर्मपालन गाथेने या कार्यक्रमाची सांगता
ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना अशी विनंती करतो, त्यांनी पुष्प अर्पण करायचे आहे. आणि लागलीच आपण ब्रह्मचारी अनोम कीर्ती हे त्रिसरम पंचशील, विधायक पंचशील, बुद्ध पूजा व सल्ल सुत्ताचं मराठी पठण करणार आहेत. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी चितेला अग्नी देणार आहोत. त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मुलगा या ठिकाणी चितेला अग्नी देतील. श्रद्धांजलीपर या ठिकाणी नंतर ब्रह्मचारी अनोम दस्सी व अन्य मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. काही महत्त्वाच्या सूचना होतील आणि शेवटची श्रद्धांजली अर्पण करून धम्मपालन गाथेने आपण आजचा हा जो अंत्यविधीचा कार्यक्रम आहे तो संपन्न करणार आहोत. फक्त आणि मुलांनी द्यायचं आहे अर्पण विधी, बाकी सर्वांना आपण सांगणार आहोत. संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मच्च पमार्थाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्तास्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन तुय्येन मे तेन लभामि मोक्षं रूपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं
पूजयामि तमोदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातवो धातुगर्भे लङ्कायां जम्बुदीपे गिरसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदसदिशे एसलोमारिधातु वन्दे सर्वे विबुद्धं रसबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठाणेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. यानंतर सल्लसुत्ताचं मराठी वाचन होईल. सर्वांनी शांततेनं ऐका. मर्त्याचे इहलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाहीत. म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे सकाळी पडण्याचे भय, तसे जन्मलेल्या मर्त्यांना नेहमी मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यावसन होते, तसे मर्त्यांच्या जीवितांचे मृत्यूत पर्यावसन होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. सर्व मृत्यू परायण आहेत. मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा आप्त आप्ताचे रक्षण करू शकत नाही. पहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वद्य गायीप्रमाणे नेला जातो. याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक घायल झाला आहे. हा एक लोक प्रकार आहे. हे जाणून शहाणे लोक शोक करीत नसतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाहीत, अशाविषयी तू वृथा शोक करतो. शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच वेडावून जाऊन व आपणास कष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही. उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःला त्रास देणारा तो कृश आणि निस्तेज होतो. त्यायोगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही, म्हणून शोक करणे व्यर्थ होईल. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्यांची आठवण काढीत शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्यांकडे पहा. आपल्याला हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक प्रकारच आहे हे पहा. जरी मनुष्य 100 वर्षे किंवा त्याहून जास्त जगला तरी आप्तस्वर्गीयापासून निराळा होतो, इहलोकीच प्राण सोडतो. म्हणून अनंतांचे वचन ऐकून आणि मृतांकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसे पेटलेले घर पाण्याने विझवावे, त्याप्रमाणे धैर्यवान, सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा कापसाला विळतो त्याप्रमाणे नाहीसा करावा. आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक, लोभ आणि खिन्नता ही जी अंतःकरणाची शल्ये आहेत ती उपटून टाकावी. ती शल्ये ज्याने काढून टाकलेली आहेत, जो अनासक्त आहे, तो चित्ताची शांती मिळून व सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोकरहित होतो आणि परिनिर्वाण पावतो. यानंतर आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करून शेवटचं अंतिम दर्शन घेणार आहोत. तर मी सर्वप्रथम महिलांना अशी विनंती करेन त्यांनी कपडे सांभाळा. त्रिश्रम पेन्सिल, विधायक पेन्सिल आणि सलसुत्ताचं वाचन झाल्यानंतर शेवटचं दर्शन आपल्या सर्वजण घेत आहेत. त्यांच्या 6 मुली शेवटचं आपल्या आईला पाहताना शेवटचं दर्शन घेत आहेत. पुन्हा आई मिळणार नाही, पुन्हा येणार नाही
त्या मायेने आईला जे जीव लावलेला होता या वयामध्ये वयोवृद्ध असताना, खरोखरच या मुलींनी आपल्या आईसाठी शेवटच्या क्षणापर्यंत खूप सेवा केलेली आहे. आणि शेवटचा आता अग्नी द्यायचं जवळ वेळ आलेली आहे. तो प्रसंग आता थोड्याच वेळामध्ये शेवटचा चेहरा मुली पाहताना अश्रू नयनाने आईला निरोप देताना तो पाहतोत आपण क्षण. सर्व महिला त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये त्यांचं सर्व कुटुंब हे कार्यरत होतं. धम्मचारी धम्ममित्र मोठ्या प्रमाणामध्ये या कुटुंबामध्ये घरामध्ये झालेले आहेत. आणि कालच ज्या आज दिवंगत उषादेवी सुरवशे यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्या इहीनबाईंचं सुद्धा नुकतंच निधन झालेलं होतं. आणि तो कार्यक्रम पुण्यामध्ये दिवसाचा सुरूच असताना यांची ही घटना जी घडलेली आहे ती कानी आलेली होती. आपण पाहतो की शेवटचा त्यांचा नातू आजीला चेहरा झाकताना पाहायला मिळालेला आहे. नातू नाती नातोडं पतोडं मोठ्या प्रमाणामध्ये हा संसार फुलवत असताना सुरवशे कुटुंबामध्ये या आईने 6 मुली, 1 मुलगा, सुना असा मोठ्या प्रमाणामध्ये हा परिवार एका धाग्याप्रमाणे हा जोडला गेलेला होता मैत्रीच्या माध्यमातून. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी गर्दी शेवटच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. निश्चित या आईंना सद्गती लाभो अशी भावना, अशी मैत्री भावना प्रत्येकजण मनामध्ये निर्माण करत असेल. गावाकडून त्यांचे माहेरचे आणि सासरचे असे दोन्ही कुटुंब दिवंगत उषादेवी या आईंच्या आलेले होते नातलंग, तेही दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातले मान्यवर या शेवटच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. आपण पाहतो की प्रचंड अशी गर्दी आहे. महिलांनंतर पुरुष हे शेवटचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. हनुमंत सुरवशे काका समोर बसलेले आहेत मोठ्या मुलीसोबत, पंचशिला यांच्यासोबत. उषादेवी यांचे पती हनुमंत सुरवशे शेवटचं आपल्या पत्नीचं दर्शन घेताना लाईव्ह दृश्य आपण पाहतात. त्यांचं वय झालेलं आहे. शेवटचा अग्नी देताना त्यांचा मुलगा राजेश सुरवशे आणि मोठी मुलगी, सर्व मुलींनी हात लावलेला आहे आणि शेवटचा अग्नी आपण दिलेला आहे हे पाहत आहात. आणि निश्चित त्यांचं कार्य सदैव हे त्यांचे जे काही स्वप्न असेल ते मुली साकार करतील. त्यांचं कार्य हे निश्चित अनंत काळापर्यंत दैवत राहील. सदैव त्यांची आठवण ही प्रत्येकाला त्या आठवणीमधून
मुलगा मुली अश्रू नयनाने शेवटचा हा आज्ञा दिलेला आहे. हातात मुली रडत आहेत. सर्वांनी मिळून हा आज्ञा देताना असं मैत्रीचं जाळं आध्यात्मिक कुल कार्यामध्ये कार्य करत असताना हे आध्यात्मिक सुरवशी कुटुंब त्यांच्या मुली सर्व विचाराने आईला शेवटचा निरोप देताना पुन्हा आई मिळणार नाही, आपल्याला दिसणार नाही, सदैव ती आईची आठवण ही सातत्याने मनामध्ये राहणार आहे. श्रद्धांजलीचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार हे श्रद्धांजली वाहत आहेत. आता त्यांच्यावरती सांगायचं म्हणलं तर ब्रह्मचारींचे मातोश्री मागच्या आठवड्यात गुरुवारी ते आपल्याला सोडून गेलते. त्यांचा काल संध्याकाळी पुणेमध्ये त्यांचा कार्यक्रम होत असताना त्या कालावधीमध्ये या मातोश्री आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. ब्रह्मचारीवरती सांगायचं म्हटलं की त्यांचं कुटुंब बरेच वर्ष पिंपरी गावात राहत होतं. त्यांच्या मातोश्रींनी ज्या काही शिकवणी दिल्या होत्या त्या शिकवणीतून सिद्धीसागर हे आपल्या त्रिनेत्र बुद्ध विहार तसंच आपल्या राटणी गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे धार्मिक सामाजिक कामामध्ये ते काम करत आहेत. चांगल्या ठिकाणी ते नोकरीला सुद्धा आहेत. असो त्यांच्या ज्या सासूबाई ह्या माता काही दिवस निरामय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, त्या काल आपल्याला रात्री सोडून गेलेल्या आहेत. मी आमच्या राटणी गावातर्फे तसेच चाबुकस्वार भालेराव कुटुंबियातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माननीय सन्माननीय बाबासाहेब त्रिभुवन यांना मी विनंती करतो त्यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. भगिनींनो, कालकथित उषादेवी सुरवशे यांचं काल संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. ते आपल्यातून सोडून गेले. काल आम्ही एकत्र असताना सिद्धीसागरांच्या मातोश्रीचा काल पुण्याचा कार्यक्रम होता. दोन्हीच्या कुटुंबावरती सुरवशे आणि बनसोडे कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बनसोडे साहेबांच्या मातोश्री 4 दिवसापूर्वी गेल्या. त्यानंतर काल सासूबाई त्यांच्या जाण्याने या सर्व आपतेच नातेवाईक असतील, कोणी परिवार असतील, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो तुम्ही तथागतची प्रार्थना करतो. आणि मी माझ्या त्रिभुवन कुटुंबाच्या वतीने, पूर्ण प्रभागाच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. ब्रह्मचारी अनोम दस्सीजी यांना अशी विनंती करतो त्यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. आजच्या या दुःखद प्रसंगी कालकथित उषादेवी हनुमंतराव सुरवसे यांना जास्त न बोलता काही थोड्या स्मृती मी सांगणार आहे. साधारणतः तो काळ असेल 1965चा. तेव्हापासून या घराण्याशी माझा संबंध जुळतो. मूळतः ते रहिवासी भूतमुगळीचे आणि माझं गाव चिंचोली सयाकार. त्यांचे भाऊ त्र्यंबक पराग ते आमच्या गावी चिंचोलीला शाळेला यायचे. आणि त्यानंतर हनुमंतराव हे मिलिटरीमध्ये असल्यामुळे त्यांच्या मिलिटरीतला पेरावा घालून ते आमच्या गावी यायचे. आणि आम्ही त्यांच्याकडे बघत राहायचो की अरे हे किती सुंदर पेरावा घालून येतात. तर अशा प्रकारचा सगळा जो भाग आहे, त्यांचं जे कुटुंब आहे एक स्वाभिमानी कुटुंब. दोघेही भाऊ, त्यांचा भाऊ त्र्यंबक हा पण मिलिटरीमध्ये होते आणि हनुमंतराव त्यांचे मिस्टरसुद्धा मिलिटरीमध्ये होते. आणि त्यांचं जे गाव आहे या अर्थाने स्मृती मला देत असताना वाटतं की कम्प्लिटली त्या गावामध्ये एक म्हणूया की मराठा गाव असल्यामुळे उच्च नीचता खूप मोठी होती. तर त्या गावामध्ये अशा प्रकारचा भाग आम्ही जयंतीला जायचो त्या गावामध्ये. आणि एकमेव 2 घरं अशी होती की स्वाभिमानाने भरलेली. आणि त्या जयंतीला मी खास इथे गरियाणा देण्यासाठी जायचो आणि त्यांच्या घरामध्ये जेवायला आम्हाला बोलवायच्या त्या काही. हा तो स्मृतीचा भाग पाहत असताना खरंच समाजासाठी त्यांनी एवढं केलेलं आहे, घरासाठी एवढं केलं आहे. त्यांच्या मुली नाशिकला मिलिटरीच्या याच्यामध्ये होत्या. हा सगळा घराण्याचा इतिहास यासाठी सांगत आहे की त्यांच्या स्मृती मला या अर्थाने मला या वाटतात त्यांचं सांगणं की समाजासाठी तर केलेलं आहेच आहे, पण आपल्या मुलींना आणि आपल्या मुलांना एवढं चांगल्या रीतीने त्यांनी या समाजामध्ये धम्म दिलेला आहे. एवढंच नाही तर त्यांच्या मुली आणि त्यांचे जावई सुद्धा रत्नसंघामध्ये ब्रह्मचारी म्हणून आहेत आणि त्यांचं जे जीवन आहे
धम्माच्या म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या धम्मासारखं ते पूर्णपणे ते चालत आहेत. अशा या घराण्यातून खऱ्या अर्थाने त्या आज आपल्यापासून गेलेल्या आहेत. बऱ्याच काही स्मृती आपल्याला सांगता येतील, पण एवढंच मला सांगता येईल की त्या एवढ्या स्वाभिमानी सात्विक समाजासाठी त्यांनी बरंचसं काय केलेलं आहे. घरामध्ये कुणी जर आलं जेवल्याशिवाय पाठवणार नाही आहे, कारण आम्ही नेहमी त्या बुधमुगळीला जायचो, तिथे आम्ही जेवल्याशिवाय बाहेर यायचो नाही. जेव्हा जेव्हा आम्ही तिथे जाऊ अशा प्रकारच्या या करुणेला भरलेल्या आमच्या या औषादेवीताई आज आमच्यामध्ये नाही आहे. म्हणून त्यांना रत्नबौद्ध किरत्न संघ भारत यांच्या वतीने आणि माझे कुटुंबीय कर्वे आणि मी धर्मचारी त्यांच्या वतीने आज त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून इथेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, वेळेकडे पाहता आम्हाला ठाऊक आहे की अनेकांना बोलण्याची इच्छा असेल, परंतु कडकडीत बाहेर जे ऊन पाहतोय आपण, या उन्हाचा जो तडाखा आहे, आणि अशा स्थितीमध्ये देखील तुम्ही आणि आम्ही अगदी दुःखद अंतःकरणाने सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. तर या ठिकाणी 2 ते 3 महत्वाच्या सूचना सांगून नंतर आपण 2 मिनिटं स्तब्ध सर्वजण उभे राहणार आहोत, त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत व धम्मपालन गाथेने या ठिकाणी आपल्या आजच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तर उद्या सकाळी 9 वाजता अस्थि विसर्जन या ठिकाणी होणार आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम उद्याच होणार आहे. त्याचबरोबर त्यांचा पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी 8 तारखेला 8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्धानुस्मृती विहार जे समोरच आहे MM फार्मसी कॉलेजच्या जवळ खेरगावमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर त्या ठिकाणी देखील आपल्याला आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी संधी दिली जाईल. जे कोणी आज बोलू शकले नसतील तर त्यांना व त्या ठिकाणी धम्मदेसना देखील होणार आहे. तर या 2 महत्वाच्या सूचना आहेत. आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहू.